जसं मी मागील व्हिडिओमध्ये बोललो होतो, जेव्हा कमळाच्या बियांना मुळ्या फुटतील तेव्हा आपण त्याचा चिखल भिजाय घालू. तुम्ही बघू शकता की खूप छान मुळ्या अशा फुटल्या आहेत. जे लेट मी टाकले होते त्यांना वेगळ्यात टाकले, त्यांच्यात पण मुळ्या यायला लागल्यात व पानं पण फुटलेत व त्यांना पानं पण खूप छान आली आहेत. तर आपण आता पहिल्यांदा माती घेऊया. त्यानंतर हा 20 लिटरचा टब आहे, त्यामध्ये 70% म्हणजे 15च्या थोडं खाली असं आपल्याला माती प्रिपेअर करायची. आता आपण पहिली लेअर टाकू मातीची. व पहिली लेअर टाकल्यानंतर त्याला असे जे ढेकळं असतील ते फोडून घ्यायचे व चांगलं एकदम शार्प करायचं. मी असं टाकलं आहे. त्यानंतर दुसरी लेअर टाकायची शेणखताची. शेणखतामध्ये कोणतंही ऑर्गॅनिक मटेरियल नको, एकदम कुजून गेलेलं शेणखत असं आपल्याला टाकायचं. त्यानंतर परत एक मातीची लेअर टाकायची. असं लेअर बाय लेअर आपल्याला एकदम टाकून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपण पाणी टाकू. पाणी असं टाकायचं एकदम खालपर्यंत गेलं पाहिजे आणि 2-3 दिवस आता भिजायला टाकू. आता पुढील अपडेट.